प्रणालीसह ऊर्जा म्हणून पुनर्जन्म. अध्याय 20 खरी प्रणाली. चॅप्टर 20 द ट्रू सिस्टम. अरे, मला पुन्हा दिवे दिसले. बाहेरच्या पाण्यात पाहत असताना निंगे म्हणाला. अरे, पुन्हा वेळ आहे का? निंगे आश्चर्यचकित झाला, कारण त्याने पाहिले की प्रकाश त्यांच्यावरून उजळ होऊ लागला. ते पुन्हा करणार आहे, निंगे म्हणाले. ज्या माशापासून ते जळत होते, त्याने अचानक त्याच्या डोक्यावरून रक्तासारख्या लाल द्रवाचा एक मोठा अंकुर बाहेर काढला. लाल द्रव वरील पाण्यात वाहून गेला आणि पृष्ठभाग पूर्णपणे लाल रंगला. हे द्रव रक्त नसले तरी त्याचा वास एकसारखा होता आणि अनेक मासे आणि पक्षी त्याकडे आकर्षित झाले. महाकाय मासे थोडा वेळ थांबायचे, जेणेकरून आणखी मासे जमा होतील, आणि जेव्हा ते भरपूर असतील तेव्हा ते ताबडतोब पाण्यातून उडी मारतील आणि संपूर्ण परिसरातील जीव खाऊन टाकतील. महाकाय माशाच्या पोटात निरनिराळे मासे पसरत असल्याचे निंगसना जाणवले. तथापि ते अजिबात दुःखी नव्हते. खरं तर ते याबद्दल खूप आनंदी होते. महाकाय माशांसाठी मासे भरलेले पोट म्हणजे त्यांच्यासाठी भरपूर ऊर्जा. महाकाय माशाच्या शरीराने त्याच्या आकाराची अपेक्षा केली असेल तितकी ऊर्जा निर्माण केली नाही, परंतु तरीही ते दररोज सुमारे 1,00,000 ऊर्जा निर्माण करत होते. आतापर्यंत ते 1 महिन्याहून अधिक काळ महाकाय माशांमध्ये होते, आणि महाकाय मासे आपल्या ट्रॅकमध्ये काहीही मारून खातात आणि समुद्राच्या खोलवर फिरत होते. समुद्रतळावरील प्राणी किती वैविध्यपूर्ण आहेत हे पाहून निंग्स आश्चर्यचकित झाले. तसेच त्यांची संख्या आश्चर्यकारकपणे जास्त होती. त्यांनी पाहिलेल्या सर्व मृत्यूनंतर आणि शिकार केल्यानंतरही त्यांना दर तासाला किती मासे आणि इतर जलचर प्राणी दिसतील याचे त्यांना आश्चर्य वाटले. किती दिवस? निंगे अधीर स्वरात विचारले. निंगे शांतपणे म्हणाला. मी थांबू शकत नाही. स्टेटस. निंगे ओरडला. स्थिती. ऊर्जा 9,986,148. कार्य 13,852. अधिक ऊर्जा गोठा करा. बक्षीस. तुम्ही दुकान अनलॉक करता. दुकान लॉक केलेले. चौकटीकन्स पूर्ण. महाकाय माशांमध्ये महिनाभर राहिल्यानंतर त्यांनी दुकानाचे कुलूप उघडण्याचे काम जवळपास केले होते. फक्त थोडा वेळ आणि ते अनलॉकच करतील. अरे देवा, अजून 14,000 ऊर्जा दूर आहे. निंगे उदासपणे म्हणाला. पण मासेही खाल्ले. त्याला आता अधिक ऊर्जा मिळेल. फक्त थांबा, निंगे म्हणाले. जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसे त्यांना प्रत्येक गोष्टीबद्दल अधिकाधिक चिंता वाटू लागली. ते जितके लांब गेले तितकेच ते हळूहळू हलत असल्याचे त्यांना वाटले. किती दिवस? निंगे आता खरंच चिंताग्रस्त झाला होता. थोडेसे. निंगे काही उत्तर देण्यापूर्वीच त्यांच्या डोक्यात एक सूचना निघून गेली. पेक्षा कमी अभिनंदन. पेक्षा जास्त. पेक्षा कमी ऊर्जा प्रणाली बदलत आहे. पेक्षा जास्त. पेक्षा कमी सद्यस्थिती चेक पॉइंट म्हणून सेट केली. पेक्षा जास्त. पेक्षा कमी दुकान अनलॉकच करण्यासाठी 1 कोटी ऊर्जा वापरणे. पेक्षा जास्त. पेक्षा कमी कृपया प्रतीक्षा करा. पेक्षा जास्त. लेस देन कृपया प्रतीक्षा करा. ग्रेटर दॅन. लेस देन कृपया प्रतीक्षा करा. ग्रेटर दॅन. लेस दॅन अनलॉक यशस्वी. ग्रेटर दॅन. पेक्षा कमी दुकान कायमचे अनलॉकच केले आहे. पेक्षा जास्त. निंग्स क्षणभर शब्द झाले. त्यांना कशावर काय बोलावे तेच कळत नव्हते. तो पुन्हा एकदा बोलू शकताच. निंगे म्हणाला. स्टेटस. स्थिती. नाव. निंग. ऊर्जा 0. कौशल्य काहीही नाही. चौकटीकन्स पूर्ण. एकेरी अवतरण चिन्ह. पूर्णविराम. 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 काय? निंग्स खूप आश्चर्यचकित आणि गोंधळले. वेगवेगळ्या माहितीचे तुकडे त्यांच्याकडे एकाच वेळी पाठवले गेले आणि ते हाताळण्यासाठी त्यांच्यासाठी खूप होते. काय चाललंय? त्यांनी नुकतेच काय घडले हे समजून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु एकाही उत्तराशिवाय ते अयशस्वी झाले. 0 ऊर्जा. प्रणाली बदल. कौशल्य कायमस्वरूपी अनलॉकस. चेक पॉइंट. त्यांच्या आकलनाचा वेग त्यांच्या डोक्यातून प्रश्न किती वेगाने उडत होता हे लक्षात घेत नव्हते. ते थोडेसे शांत झाले आणि एकामागून एक समस्या डोक्यावर घेतली. निंगेने वेगवेगळ्या गोष्टींबद्दल सिस्टमला प्रश्न विचारायला सुरुवात केली. प्रणाली, माझ्यात ऊर्जा का नाही? त्याने विचारले. पेक्षा कमी संकलित केलेली सर्व ऊर्जा शॉप अनलॉकच करण्यासाठी खर्च करण्यात आली आहे. पेक्षा जास्त. पेक्षा कमी कृपया पुन्हा एकदा ऊर्जा गोळा करा. पेक्षा जास्त. म्हणून जर माझ्यात ऊर्जा नसेल तर मी वेगवेगळ्या गोष्टी कशा अनुभवू, स्पर्श करू,
वास घेऊ आणि अनुभवू शकेन. त्याने विचारले, पेक्षा कमी तुम्ही सर्व ऊर्जा खर्च करण्यापूर्वी तुमच्यासाठीच 1 पॉइंट म्हणून बचत केली होती पेक्षा जास्त. पेक्षा कमी म्हणजे आपण कधीही आपली ऊर्जा गमावल्यास आपण आपले अनलॉकच गमावणार नाही पेक्षा जास्त. पेक्षा कमी दुकान अनलॉकच करण्यापूर्वी तुम्ही केलेले सर्व अनलॉकच कायमचे अनलॉकच केले गेले आहेत पेक्षा जास्त. जेव्हा निंग्सने याबद्दल ऐकले तेव्हा ते आश्चर्यकारकपणे आनंदी झाले. त्यांना जंगलात परत त्रास सहन करावा लागला होता जिथे त्यांनी लांडग्यावर परजीवी वापरल्यानंतर त्यांनी खूप ऊर्जा खर्च केली होती. त्यामुळे त्यांची ऊर्जा परत येईपर्यंत आणि त्या क्षमतेसाठी अनलॉकच पातळी ओलांडत नाही तोपर्यंत त्यांचे परजीवी कौशल्य लॉक होते. आता त्यांच्याकडे शून्य ऊर्जा असतानाही त्यांना त्यांच्या संवेदना आणि ऊर्जा गमावण्याची चिंता करण्याची गरज नव्हती. ही प्रणालीकडून मिळालेली एक अतुलनीय भेट होती. मग व्यवस्था का बदलली? निन बी विचारले. पेक्षा कमी तुम्ही प्रणालीचा प्रारंभिक टप्पा पार केला आहे जिथे तुमचा उद्देश दुकान अनलॉकच करण्याचा होता पेक्षा जास्त. पेक्षा कमी आता खरी व्यवस्था तुमच्या समोर आली आहे पेक्षा जास्त. खरी यंत्रणा. याचा अर्थ असा होतो का की या प्रणालीबद्दल आम्हाला आधी माहीत असलेली प्रत्येक गोष्ट खोटी होती? सिस्टमच्या उत्तराने पूर्णपणे स्तब्ध असताना निंदबीने विचारले. पेक्षा कमी नाही पेक्षा जास्त. पेक्षा कमी मागील सिस्टीम हे ट्युटोरियल होते जे तुम्हाला सिस्टीम कसे कार्य करते हे शिकवण्यासाठी होते पेक्षा जास्त. पेक्षा कमी आता दुकानाचे कुलूप उघडले आहे. तुम्हाला सिस्टमची खरी शक्ती दिसेल पेक्षा जास्त. निंग्स गप्प बसले. खरी यंत्रणा शेवटी त्यांनाच दाखवत होती. याचा अर्थ काय ते त्यांना समजू शकले नाही. परंतु शेवटी त्यांना थोडे उत्साह वाटू लागला. मग कामाचे काय झाले? त्याची जागा कौशल्याने का घेतली जाते? निंगीने विचारले. पेक्षा कमी कार्य ही तुम्हाला ऊर्जा कशी गोळा करायची हे शिकवण्याच्या मुख्य पद्धती होत्या पेक्षा जास्त. पेक्षा कमी आता तुम्हाला ते माहीत आहे. कार्य यापुढे आवश्यक नाहीत पेक्षा जास्त. पेक्षा कमी कौशल्य म्हणजे तुम्ही दुकानातून खरेदी करता ते तंत्र आणि क्षमता आहेत पेक्षा जास्त. तुम्ही दुकानातून तंत्र आणि क्षमता विकत घेऊ शकता. निंगे आश्चर्याने म्हणाला. थांबा, हे महासत्तेसारखे आहे का? दुकान वापरून आपण महासत्ता मिळवू शकतो का? निंग बी विचारले. पेक्षा कमी होय पेक्षा जास्त. अरे देवा! हे ऐकून निंगे म्हणाला. जर तो त्या शेतकऱ्यांसारखा बनू शकला ज्यांनी उड्डाण केले आणि लढले तर त्याला पुढे जाण्यास आश्चर्यकारकपणे आनंद होईल. ठीक आहे,